मागच्या महिन्यातच मुलुंडला आपण एक मोठा कार्यक्रम घेतला, त्याचा आस्वाद घेतला आणि हा दुसरा कार्यक्रम लगोलग या ठिकाणी लागलेला आहे. आपली टीम इतकी ध्येयवेडी झालेली आहे की ते स्वस्थ बसायलाच तयार नाहीये. ज्या माणसांची स्वप्ने मोठी असतात, ज्यांना स्वप्न नसतील ना ते कामच करत नाही, आणि ज्यांच्याकडे स्वप्न असतील ती स्वप्न तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. बंधूंनो, बुलढाणा जिल्ह्यामधून जी मंडळी या ठिकाणी एकत्र आली त्यांनी मागच्या वर्षी तुम्हाला पुन्हा बऱ्याच लोकांना आठवत असेल, मार्च महिन्यामध्ये आपण चेंबूरला एक कार्यक्रम घेतला होता, खूप मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या ठिकाणी आपण एक संकल्प केला होता. संकल्प असा होता की आपण सगळी लोक गावातून अनेक अडीअडचणी प्रश्न घेऊन या ठिकाणी आलो, थांबलो, पाय रोवून उभं राहिलो आणि या सगळ्या काळामध्ये 20, 25, 30 कुणाची जास्तही कालावधी गेलेला आहे. आपण मात्र सेट झालो, थोडीफार घरं झाली, आपलं सगळं झालं, मुलं शिकतायत, परंतु आपल्या जे नाळ आपली गावाकडे असते, जेव्हा आपण गावाकडे जातो, इकडे तिकडे जातो, तेव्हा लक्षात येतं की मुंबईला यायचं, इथे शिकायचंय, काही करायचंय तर अवघड आहे, सोपं काम नाहीये. दुसरी गोष्ट असं की मार्गदर्शनाचा अभाव आहे. तुम्ही आम्ही बाबासाहेबांच्या पुण्याईनं आपण आता या ठिकाणी स्थिर स्थावर झालेलो आहे, तर आपल्या सगळ्यांचं एक देणं असतं, आपण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून हे सगळ्या मंडळींनी एक संघटन स्थापन केलेलं आहे, रजिस्टर संस्था झालेली आहे आणि आम्ही मागच्या 2 वर्षापासून सातत्याने या विषयावरती सगळेजण, तायडे साहेब आहेत, ही सगळी टीम आहे, आणखी बरीच लोक याच्यामध्ये बसली, सगळे येऊन चर्चा करत असतो की बुलढाण्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बुलढाणा भवन मुंबईमध्ये उभं करावं. यामध्ये आपल्या भागातील शिकणारी काही विद्यार्थी असतील, काही रेसिडेंटसाठी असतील, काही स्पर्धा परीक्षेसाठी असतील, काहींना मार्गदर्शन असतील, काहींना ट्रेनिंग करायचं असेल. याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला पोहोचवण्यासाठी आपल्याला एक आपल्या हक्काची जागा आवश्यक आहे. जसं आपल्याला स्वतःचं घर पाहिजे तसं आपल्या बुलढाण्यातील आपल्या समाजाच्या आंबेडकरी विचाराच्या मंडळीसाठी एक स्वतःच असं व्यासपीठ पाहिजे, विचारपीठ पाहिजे, त्यासाठी बुद्ध भवन पाहिजे. आता सीमाताईंनी सांगितलं की एखाद्या महापुरुषांचे विचार मरतात. खरंय, ते महापुरुषांचे विचारही मरतात, कारण बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की महापुरुषांचे विचार मरतात. लोक म्हणतात ते अजरामर असतात, महापुरुष जातो, विचार अजरामर. तसं नाहीये बंधूंनो, महापुरुषाचे विचार मरतात, कारण जर त्या महापुरुषाच्या विचाराला पाईक, त्याला वाहक, विचारांना जर वाहक मिळाले नाही तर मोठ्या मोठ्या महापुरुषांचे विचार सुद्धा मरतात. अनेक महापुरुष या ठिकाणी आले आणि गेले, त्यांचे विचारही गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मेलेला आहे का? नाही. याचं कारण आपण सगळेजण वाहक आहोत आणि या विचाराचं वाहन करण्यासाठी आपल्याला एक बुद्ध भवन तर पाहिजेच आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जी चळवळ आहे, धार्मिक जी चळवळ आहे, ह्या सगळ्या चळवळी चालवण्यासाठी जे काही थोर माणसं असतील, अनुभवी माणसं असतील, त्या ठिकाणी दर आठवड्याला बसतील, 15 दिवसाला बसतील आणि एक प्रकारचं जे काही वैचारिक संक्रमणाचं काम आपण बुलढाणाकर या ठिकाणी करू. हा जो बुद्ध भवन असेल ते केवळ बुलढाण्यासाठी नसेल, ते सगळ्या समस्त आपल्या समाज बंधूसाठी असेल, परंतु त्याचा पुढाकार मात्र बुलढाणाकरांनी घेतलेला आहे. बुलढाणाकरांनी हे टाकलेले पाऊल योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे ना. आणि या पहिलाच प्रयत्न म्हणून आपले 6 लाख जमा झाले. किती? 6.5 लाख. याच्याबद्दल आपण यांचं अभिनंदन करूया. अहो, कोणी 1,000 एकमेकाला देत नाही. आपल्याकडे 6.5 लाख या ठिकाणी जमा झाले आहेत आणि जास्त पैसे जमा करायची गरज नाही. याच्यासाठी आणखी 5-25 लाखाचं कॉर्पस आपण निर्माण करू. मला असं वाटतंय या कार्यक्रमासाठी यांनी पैसे मागितलेलेच नाही. मी म्हटलं पैसे का नाही मागितले? नाही म्हणे, मागच्या वेळेस मागितले, आता मागितले तर काय म्हणतील. मला तसं काय. बंधूंनो, आपण ज्यांना जेवढं यामध्ये देता येईल तेवढं देऊ. यानंतर काही 5-5 आपल्याच्याकडे बरेच उद्योगपती आहेत, काही उद्योजक आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही चांगले ठिकाणी काय त्याला म्हणू आपण स्थिर स्थावर झालेले अधिकारी आहेत. आपण सगळे येऊन 5-25 लाखाचा कॉर्पस उभा करणे फार आपल्याला अवघड गोष्ट नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही काही लोक जाऊन जागा घेण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. काही जागा पाहिलेल्या आहेत, काही संस्थांना संपर्क केला, संस्थांकडे मागणी केल्यावर त्यांच्यामध्ये आपण समरस होऊ, त्यांच्या उद्देशामध्ये आम्ही समरस होऊ, तुम्हाला निधी देऊ असं म्हटलं. परंतु नंतर असं लक्षात आलं की ज्यांनी असे विहार, अशा संस्था उभ्या केल्या ते इतरांना सामावून घेण्यासाठी फारसे
उत्सुक नाहीत, ते खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं या सगळ्या मंडळींनी, बरोबर आहे, असं ठरवलं की ह्याच्याकडे त्याच्याकडे न जाता आपण स्वतःच्या कष्टावर आपल्या हिमतीवरतीच आपण बुद्ध भवन निर्माणच करून दाखवू. आणि हा निर्णय घेऊन आपण सगळी मंडळी एकमेकांसोबत भेटतो. मित्रांनो, आपल्याला हा जो संकल्प आहे पूर्ण करायचा आहे. मी जास्त बोलणार नाहीये. या संकल्पाच्या कामासाठी आपण जेव्हा वारंवार तुम्हाला जेव्हा आर्जवे होतील, जेव्हा विनंत्या होतील, तेव्हा आपण सगळ्यांनी याला भरघोस मदत करून बुलढाणा भवन एकच मिशन काय, बुलढाणा भवन. सगळ्यांना जय भीम. धन्यवाद. थांबतो. जय भीम, जय संविधान. आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन.